वाशिम नगर परिषदेची जी निवडणूक झाली नगराध्यक्षासह जे 32 सदस्य आहे यांच्यासाठी ती अतिशय चुरशीची झाली. या निवडणुकीमध्ये भाजपाचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते अनिल केंदडे यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला. मोठी चुरशीची निवडणूक झाली असतानाही त्यांनी नेमका विजय कसा मिळवला ते आपण त्यांना विचारूया. त्यासोबतच काही भाजपाचे कार्यकर्ते आणि माजी आमदार देखील आहेत, आपण त्यांना देखील विचारू. मला सांगा दादा, तुम्ही नेमकं हे यश कसं मिळवलं? सर्वप्रथम आमचे गुरु शंकरनाथजी महाराज यांच्या आशीर्वादाने मी या रिंगणात उतरलो. तसेच भाजपचे पदाधिकारी यांची अखंड अहोरात्र मेहनत व माझा आजपर्यंतचा जनसंपर्क, कुठलीही जातीपातीचा भेदभाव न करता मतदारांनी मला भरभरून यश दिलेलं आहे. त्यांचं म्हणजे आभार व्यक्त करणं म्हणजे खूप छोटा शब्द असेल त्यांच्यासाठी, जातीपातीच्या पलीकडे. मला सांगा, आता तुम्ही तर निवडून आलात, मात्र ज्या वाशिमच्या नागरिकांना मोठ्या अपेक्षा आहेत तुमच्याकडनं, कारण बराच विकास रखडलेला आहे. त्यातच राज्यामध्ये देखील भाजपचं सरकार आहे आणि केंद्रात देखील आहे. इथे मुख्यमंत्र्यांची सभा झाली, चंद्रशेखर बावनकुळे जे महसूल मंत्री आहेत त्यांची देखील सभा झाली. त्यांनी आश्वासन दिलं की ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या तुमच्या मार्फत या शहरामध्ये राबवू. नक्कीच राबवले जातील. जे जे शक्य आहे ते नक्कीच पूर्ण होईल. त्यात कुठलीच दिरंगाई होणार नाही, कंजूसी होणार नाही. ज्या योजना आहेत त्या राबवल्या जातील म्हणजे जातीलच. राबवल्या जातील असं म्हणणं आहे. माझ्यासमवेत माजी आमदार देखील आहेत, बळीरामजी शिरस्कर, आपण त्यांना विचारूया. मला सांगा, भाजपचा एक मोठा विजय इथं दिसतो, काय रणनीती? नाही, रणनीतीच्या संदर्भात जर आपण बोललो तर अनिल भाऊ केंदळे जे उमेदवार भारतीय जनता पक्षाचे त्या ठिकाणी निवडून आले, त्यांचा जो संपर्क आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि यामध्ये तुम्हाला सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच निवडणुकीची जी जबाबदारी पूर्ण महाराष्ट्राची ज्यांच्यावर होती ते आमचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब, त्यांनी खऱ्या अर्थानं जे काही 124 जे काही महाराष्ट्रामध्ये जे उमेदवार निवडून आणले, त्याचं कारण असं आहे की त्यांनी मध्ये क्वालिटीचे सर्व उमेदवार त्यांनी त्यामध्ये घेतले आणि एक सामाजिक समीकरण बसवून या महाराष्ट्रातला अत्यंत महत्त्वाचा विश्वास या माध्यमातून त्यांनी दाखवून दिला. आणि निश्चितपणे अनिल भाऊच्या माध्यमातून या शहराचा विकास निश्चितपणे त्या ठिकाणी होईल अशी आम्हाला त्या ठिकाणी अपेक्षा आहे. आणि पहिल्यांदाच भाजपाचा नगराचा विकास करणारा माणूस तिथं त्या ठिकाणी म्हणजे मिळाला, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून जनतेचा जो विश्वास आहे तो विश्वास पूर्णपणे संपादन करण्याची त्यांच्यामध्ये एक ही आहे, कुवत आहे आणि ते निश्चितपणे करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. म्हणजे एक मेरिट बेसवर किंवा एक गुणवत्ता असलेला जो काही नगराध्यक्ष आहे तो वाशिमला मिळाला असं तुमचं म्हणणं आहे. मला सांगा दादा, तुम्ही कार्यकर्ते म्हणून कसं काम केलंय भाजपासाठी, कारण एक चांगला चेहरा देखील भाजपाच्या वतीनं देण्यात आल्याचं दिसते या मतदानावर. एकंदरीत भारतीय जनता पार्टी ही संघटन बेस्ड पार्टी आहे आणि प्रत्येक कार्यकर्ता हा स्वतः उमेदवार म्हणून आहे असं या ठिकाणी या निवडणूक कार्य केलं. त्यामुळेच या नगर अध्यक्षपदाचे उमेदवार जे आपले अनिलजी केंदळे आहेत त्यांना निश्चित या संघटनेचा आणि कार्यकर्त्याचा फायदा मिळाला आणि त्यांच्या भरोश्यावरच ही निवडणूक आपण मोठ्या विजयाने फरकाने जिंकली, यात काही शंका नाही. कारण भारतीय जनता पार्टीचं ब्रीद वाक्य आहे सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास. हेच ब्रीद वाक्य घेऊन केंद्रे साहेब पुढे काम करतील अशी मी आशा बाळगतो. हे होते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिल केंदडे आणि त्यांच्या समेत भाजपाचे माजी आमदार तसेच कार्यकर्ते. यांनी सांगितलंय की जे काही भाजपाच्या योजना असतील त्या अनिल केंदडे यांच्या मार्फत वाशिममध्ये राबवू आणि वाशिमचा विकास करू. किशोर गोमाशे, न्यूज लोकमत, वाशिम.